नमस्कार, मी साक्षी अडसने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस वणी कॉलेजजवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने चौकाला नामकरण ही करण्यात आले. तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये 67 फूट उंचीचा ध्वजही आज तरुण व युवा कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला. यावेळी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आजी माजी आमदार, युवा नेते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त 5 वाजता भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती गणेश उल्हास कड यांनी दिली आहे. 19 फेब्रुवारी 2024 आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने श्री छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज 67 फुटाचा हा ध्वज फडकवण्यात आला. आज पाहू शकतो पहिल्यांदाच या चौकाला नामकरणही करण्यात आलं आणि या ठिकाणी आज सर्व युवक जे तरुण कार्यकर्ते होते त्यांनी आज ह्या ठिकाणी येऊन ध्वज फडकवलेला आहे. आपण पाहू शकतो की ह्या चौकाचं नामकरण श्री छत्रपती संभाजी महाराज चौक हा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो जयंतीचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने करण्यात आले. संभाजी महाराज की दादा काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज की जय. दादा आज तुम्ही स्तंभ उभारला. आज या ठिकाणी म्हणजे एक आमचं स्वप्न होतं का वणी गावात कुठंतरी एखाद्या चौकाला असं जे राजे महाराजे का ज्यांनी या स्वराज्याची निर्मिती करून आणि सर्व बालाबलतेदार आणि सर्व समाजाला जे 18 पगड जातींना बरोबर घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं, असे छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे यांचं कुठंतरी त्या कायमस्वरूपी त्या रस्त्याला किंवा एखाद्या चौकाला नामकरण असावं या संदर्भातून शिवजयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी 67 फुटाचा असा हा भगवा ध्वज कायमस्वरूपी असा चौकात तिथं रोवण्यात आला आहे, उभा करण्यात आला आहे. आणि त्याचप्रमाणे समोरच्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यात आलं आहे. आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून जी शोभा वाढवली त्या सर्वांचा मी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कमिटी अध्यक्ष या नात्याने सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. याच ठिकाणी आज श्री छत्रपती संभाजी महाराज चौकाचं नामकरण 11:30 वाजता करण्यात आले. दिंडोरी नाशिक तालुक्यातील 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आपण पाहू शकतो की राजे संभाजी महाराज चौकामध्ये ही शिवजयंती उत्सव हा सकाळपासूनच उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9:30 वाजता वणी गावाचे सरपंच, तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता बाळासाहेब गडवे. बाळाभाऊ काय सांगाल? शिवजयंतीचे आज सकाळी प्रतिमा पूजन झालं, आता आजचे कार्यक्रम कसे? आपल्याकडे सालाबादाप्रमाणे इथं शिवजयंतीचा महोत्सव आयोजित केला जातो. आपण एक सकाळी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवत असतो. त्याच्यानंतर एक विविध प्रकारचे सांस्कृतिक, शैक्षणिक असे कार्यक्रम आपण इथं ठेवतो आणि सत्कार ठेवतो. त्यानंतर सायंकाळी आपण मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. तरी मी सर्वांना आवाहन करेन की सायंकाळचा ह्या शिवजन्मोत्सवाचा आनंद सर्व ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील सर्वांनी घ्यावा. युवा कार्यकर्ते आहेत गणेश कड. गणेश भाऊ, आजचा कार्यक्रम भरगच्च आहे, काय सांगाल? आजचा कार्यक्रमाची रूपरेषा पण आपण खूप छान आणली होती की गावातले वरिष्ठ असतील किंवा जे गाव पातळीवरती वरच्या लेवलपर्यंत गेले, त्याच्यानंतर काही अधिकारी असतील यांचे सन्मान चिन्ह देऊन आपण खूप इथे सत्कार ठेवले होते. त्यानंतर इथं भेट द्यायला राजे तिरवळ साहेब आपले आले होते, आमदार साहेब, माली साहेब आले होते. हे सर्व येऊन इथं सदिच्छा भेट देऊन गेले. संध्याकाळी 5 वाजता आपली मिरवणूक गावात. सायंकाळी 5 वाजता भव्य अशी मिरवणूक असल्याचे आयोजक यांनी सांगितले. दिंडोरी नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.